नमस्कार. आता अश्विन आणि प्रिया दोघंही आता सायलीचे आई वडील म्हणजेच पोपटराव आणि मैनावती किती खोटारडे आहेत हे सिद्ध करत असतात. त्यावेळी अश्विन पुढे येतो आणि मैनावतीचा हात वर करत म्हणतो, बघा बघा, तुम्हाला असं वाटतं का या मैनावतीचा ॲक्सिडेंट झालाय? अहो हे सगळं खोटं आहे. त्यावेळी पूर्णाजी म्हणते, अश्विन आणि प्रिया तुम्ही शांत बसा, तुम्हाला यामध्ये पडण्याचा काही एक अधिकार नाही आहे. त्यावेळी प्रिया म्हणते, काय? अगं पूर्णाजी थोडा विचार कर. अगं तुला न्याय काय द्यावासा वाटत नाही का? म्हणजे या घरात आता न्यायाची अपेक्षाच बाळगायची नाही का? त्यावेळी पूर्णाजी म्हणते, बघा बघा, न्यायाबद्दल कोण बोलतोय? ही प्रिया. या प्रियाने न्यायाबद्दल शिकवायचं का मला? प्रिया एक गोष्ट लक्षात घे, तू न्यायाबद्दल शिकवायचं असं कधीच होणार नाही आणि न्याय हा कसा करायचा हे मीच ठरवणार. आणि तू एक गोष्ट लक्षात घे, तू या घरात किती वेळा अन्याय केलायस हे मला आता चांगलंच माहिती आहे. जा इथना. आता प्रियाचा खूप मोठा अपमान झालेला असतो. प्रिया इकडे आपल्या बेडरूममध्ये येते आणि अश्विनला म्हणते, बघ बघ अश्विन, आता काय करायचं? ह्या सायलीच्या खोटारड्या आई वडिलांचा खरा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणायचा. तर इकडे सायली म्हणते, तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, हॉलमध्ये बसा, मी आई वडिलांना घेऊन येते. आता सायली आई वडिलांना घेण्यासाठी बेडरूमकडे येत असते. इकडे बेडरूममध्ये पोपटराव आणि मैनावती बसलेले असतात. आता पोपटराव मैनावतीला म्हणतात, मला काय असं वाटत नाही आपण या घरात जास्त दिवस टिकू, आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यावेळी मैनावती म्हणते, काहीतरी म्हणजे चांगला मोठा हात मारूया आणि इथनं पसार होऊया आपण. त्यावेळी पोपटराव म्हणतात, बरोबर आहे तू बोलतेस मैनावती, ते एकदम बरोबर आहे. आपण लवकरात लवकर एक काम करूया, चांगला असा हात मारूया, म्हणजे आपण पळायला मोकळे झालो. आता दोघांनीही चांगला प्लॅन केलेला असतो. दोघंही त्या संदर्भात बोलत असतात आणि त्याच वेळेला सायली बेडरूमचा दरवाजा उघडते. दोघंही आता घाबरतात आणि सायलीकडे बघत असतात. आता पोपटराव आणि मैनावती मनात विचार करतात, सायलीला या संदर्भात काही कळलं नाही ना. आता सायली म्हणते, चला चला आई बाबा, मी तुम्हाला खाली न्यायला आलेले आहे. आता इकडे प्रिया ही टपून बसलेली असते. पोपटराव आणि मैनावती नेमकं काय करतायत? आणि आता सगळे खाली आलेले असतात. काही कालांतराने सगळे परत वर जातात. तर दुसऱ्या दिवशी सगळेच कामात व्यस्त असतात आणि त्याचवेळी आता पोपटराव आणि मैनावतीने आखलेल्या प्लॅननुसार ते घरात चोरी करतात आणि हळूच आता ते मागच्या दाराने पळण्यासाठी सज्ज झालेले असतात. आता दोघंही सामानासहित पळणार तेवढ्यात प्रिया बघते आणि घरातील सर्वांना आरडाओरड करून बोलावून घेते आणि म्हणते, या या लवकर, या पोपटराव आणि मैनावतीने घरात चोरी केलेली आहे आणि हे मागच्या दाराने पळून जात आहेत. आता सगळेच धावत येतात, म्हणतात काय? त्यावेळी सायली म्हणते, माझे आई बाबा चोरी करूच शकत नाही. त्यावर प्रिया म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी खोटं बोलते का? त्यांच्या हातातील बॅगा तपास, म्हणजे कळेल तुला. आता सायली पुढे जाते आणि त्या बॅगा तपासते, तर त्यामध्ये कोणताही किमती ऐवज सापडत नाही. ते बघून आता प्रियाला आणि अश्विनला मोठा धक्का बसलेला असतो. तिथे पूर्णाजी असते. पूर्णाजी प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते, मी सांगितलं ना तुला यामध्ये पडायची काही गरज नाही आणि त्या भल्या माणसांना तू कशाला चोर ठरवायला निघालेस? अगं तू काय कमी त्रास दिलास का या घराला? असं बोलून आता प्रियाचा मोठा अपमान करते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.